नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज। सुरुवातीला आजच्या काही ठळक घडामोडी। 64वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न। आमदार रोहित पवार हे मतदारसंघाचे खरे राणादा, अभिनेत्री अक्षया देवधर यांचं प्रतिपादन। अर्थसंकल्पातून देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करण्यात आला असल्याचं मत खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलं व्यक्त। आणि नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नेवासा फाटा येथील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात केलं गेलं आंदोलन। आता बातम्या सविस्तर। नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नेवासा फाटा येथील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं। मोदी सरकारनं विश्वासघात केल्याचे फलक हातात घेऊन यावेळी केंद्र सरकारचा निषेध नेवासा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे। यावेळी बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे म्हणाले की डिझेल पेट्रोल गॅस वाढीचे दर हे गगनाला भिडले असून मोदी सरकारनं भांडवलदारांच्या हाती सरकार दिल्याचा गंभीर आरोप यावेळी संभाजी माळवदे यांनी केला आहे। जाहीर निषेध मोदी सरकारचा, जाहीर निषेध मोदी सरकारचा, जाहीर निषेध जाहीर निषेध केंद्रातील भाजप सरकारचा, जाहीर निषेध मोदी सरकारचा, जाहीर निषेध केंद्रातील भाजप सरकारचा, जाहीर निषेध मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी भाजप सरकारचा, जाहीर निषेध केंद्रातील भाजप सरकारचा, जाहीर निषेध केंद्रातील भाजप सरकारचं, जाहीर निषेध मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी इंधन दरवाढ करणारे सरकारचं, जाहीर निषेध मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी केंद्रातील भाजप सरकारचं, जाहीर निषेध केंद्रातील भाजप सरकारचं, जाहीर निषेध मोदी तेरी दादागिरी। 350 रुपये असणारा गॅस आज 1000 रुपयाला पोहोचलेला आहे। पेट्रोलचे दर 100च्या पार झालेले आहेत। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी होत असताना या भारतीय जनता पार्टी सरकारने पेट्रोल आणि डिझेल गॅस यांचे दर वाढवलेले, याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे। सर्वप्रथम सर्व जनतेच्या वतीने मी यांचा जाहीर निषेध करतो, या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। यांनी भांडवलशाहीच्या हातात सरकार सोपवलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजार तेलाच्या किमती होत असताना इथल्या ज्या कंपन्या आहेत, पेट्रोलियम कंपन्या, यांनी अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे ह्या कंपन्या मनमानी करून इंधनाचे भाव दर वाढवत आहेत। तर आज आम्ही या मोदी सरकारविरुद्ध नेवासा तालुका काँग्रेस कमिटी, NSUI असेल, युवक काँग्रेस असेल, सर्व विभाग असेल, यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे। आणि हे दर जर असेच वाढत चालले तर काँग्रेस कमिटी यापेक्षाही भयानक आंदोलन याच्या पुढे करणार, याची दखल सरकारने घ्यावी। 64वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 या स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीनं निमगाव वाघा इथं अहमदनगर तालुकास्तरीय निवड चाचणी उत्साहामध्ये पार पडली। यावेळी मल्लांचे रंगतदार कुस्त्यांचे सामने रंगले होते। कोरोना महामारीमुळे तब्बल 1 वर्षानंतर गावात कुस्तीचा आखाडा रंगल्यानं ग्रामस्थ आणि कुस्ती रसिकांनी कुस्ती मल्लांना उपस्थित राहून प्रोत्साहन दिलं। नवनिर्वाचित सरपंच रुपाली विजय जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून आणि कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पैलवान नाना डोंगरे, उपसरपंच अलका गायकवाड, देवाचे भगत नामदेव भुसारे, उद्योजक गोकुळ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। सरपंच रुपाली जाधव यांनी गावाला उत्कृष्ट कुस्ती मल्लांची परंपरा असून अनेक खेळाडू गावातनं घडले आहेत। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी देखील प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पैलवान नाना डोंगरे यांनी कोरोनामुळे कुस्तीच्या सरावात आणि स्पर्धेत तब्बल 1 वर्षाचा खंड पडला। कुस्तीपटूंनी आपले सराव सुरू ठेवून होणाऱ्या स्पर्धेमध्ये गावाचे नाव उज्ज्वल करण्याचं आवाहन केलं। या निवड चाचणीमध्ये नगर तालुक्यातील मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। राज्यस्तरीय वरिष्ठ गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70 किलो, 74 किलो, 79 किलो, 86 किलो, 92 किलो आणि 97, त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी गटासाठी 86 ते 125 किलो वजन गटासाठी गादी आणि माती निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या। यामध्ये विजयी मल्ल
गादी विभागासाठी महेश शेळके, बुद्धभूषण साळवे, सौरभ शिंदे, संदीप डोंगरे, वैभव फलके, अविनाश मोरे, लौकिक चौगुले, युवराज कर्डिले. माती विभागासाठी वैभव चोपडे, सौरभ मराठे, अक्षय उघडे, विकास गोरे, शुभम वाघ, सुजित कांडेकर, मनोज फुले. तर महाराष्ट्र केसरी गटासाठी मनोहर कर्डिले माती विभाग आणि सुदर्शन कोतकर गादी विभाग या मल्लांची जिल्हा निवड चाचणीसाठी ते पात्र ठरले आहेत. या निवड चाचणीसाठी पंच म्हणून पैलवान गणेश जाधव आणि प्रियंका डोंगरे यांनी काम पाहिलं. वृत्तसंपादन विभाग, ATV न्यूज, अहमदनगर. नदी ही माझ्यासाठी नाही तर सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान असते. हे ठिकाण शहराजवळ असेल तर ते स्वच्छ आणि सुंदर असावं असं सर्वांना वाटतं. यातूनच नदीचं सुशोभीकरण करून काठावर भगवान शंकराची मूर्ती बसवण्यात आली आहे. लवकरात लवकर नदी काठावरील मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येईल असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय. एक चांगलं मंदिर असावं, तिथं नागेश्वर महाराजांची एक मोठी अशी मूर्ती असावी, ज्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये येत असताना आपलं त्यांचं दर्शन व्हावं. आणि अशाच प्रकारे पुढे जाऊन जे काही मंदिर या नदीच्या काठावर ते आपल्याला सुशोभीकरण त्या ठिकाणी करायचं आहे. पण याच्या आधीची नदी आपण सर्वांनी बघितली असेल तर नदी पात्र एवढंच त्या ठिकाणी होतं. त्या दोन्ही बाजूला आपल्याला कोणालाही त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. आणि काही लोक त्याला नदी कमी आणि मोठं गटर असं त्या ठिकाणी समजायची अशी परिस्थिती आपल्या या नदीची. पण असं नसून ती माझ्यासाठी प्रेरणा आहे, ती तुमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. पण प्रेरणेचं ठिकाण जर आपल्या या तालुक्यामध्ये आणि शहराजवळ असेल तर ते स्वच्छ असावं, ते चांगलं असावं. यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न हे करायचे. आता याच्यासाठी जो काय प्रस्ताव आपल्याला सरकारकडे न्यायचा आहे, शासनाकडे न्यायचा आहे, तो आम्ही नेतोय. त्याचा सर्वे त्या ठिकाणी चालू आहे. पण तरी सुद्धा आपल्या शहराचं चांगलं असं नियोजन व्हावं यासाठी आम्ही पदाधिकारी असेल, मी असेल, नगरसेवक असेल, आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी झटत असतो. आता ही मूर्ती या ठिकाणी बसवत असताना काही लोकांना वाटतं त्यांच्यावर अन्याय झालाही असं. पण तरी सुद्धा त्या लोकांनी या मूर्तीसाठी आणि या शहरासाठी सहकार्य केलं, यासाठी मी मनापासून त्या सर्व लोकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे करत असताना या नदीच्या दोन्ही बाजूला रोड असावे असा आमच्या सर्वांचा मानस आहे. त्या पद्धतीने प्लॅनिंग त्या ठिकाणी आपलं चालू आहे. लोकांना घरी लवकर जायचं असेल तर जाता येईल. नदीच्या दोन्ही बाजूला जर लोकांना चालत जायचं असेल, व्यायाम करायचा असेल तर ते करता येईल. लहान मुलांना सायकल खेळायला कुठेही जागा नाही, तर नदीच्या काठावर येऊन जर त्या ठिकाणी सायकल खेळली तर जी मोठी वाहनं रोडवर असतात आणि आईच्या मनात, वडिलांच्या मनात, आजी आजोबाच्या मनात जी भीती असते की एखादं वाहन येईल आणि त्याला त्या ठिकाणी आपल्या मुलगा असेल, मुलगी असेल, नातू असेल, कुठेही धडक होईल नाही तर अडचण येईल. मग अशी भीती कोणाच्या मनामध्ये नसावी, त्यासाठी या नदीच्या दोन्ही बाजूला आपण रोड करण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव हा शासनाकडे नेलेला आहे आणि तो 90% सँक्शन सुद्धा झालेला आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं काम 76 साठी नगरचे जामखेड ते मैदानाचा दगड असतो ना, माइलस्टोन, ते काम मी केलेलं आहे. आणि ते काम जिथं संपलं तिथंच ही मूर्ती उभी राहते. हा खूप मोठा योगायोग आहे की जुना पूल होता त्यावेळेस हा पलीकडचा, आणि इथपर्यंत मी ते सायकलवर 3 रुपये एका दगडाची मिळायचे त्यावेळेस. PWDचं काम होतं आणि ते काम मी त्यावेळेस केलेलं आहे. त्यानंतर 45 वर्षानंतर दादांनी मला संधी दिली आणि ही कलाकृती उभी राहिलेली आहे. हे काम करताना दादांनी जो विश्वास माझ्यावर टाकला
खरं तर त्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालंय असं मला वाटतं. मी निमित्त आहे, मी करता करविता तो परमेश्वर आहे, माझ्याकडलं काम करून घेणारी कुठली तरी शक्ती आहे, मी फक्त निमित्त आहे. मी फक्त काम करताना मी स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेतलं आणि ती शक्ती काम करत होती आणि ती तुमच्या समोर आज आहे, तुम्हाला दिसते. तर मला ही संधी दिल्याबद्दल मी दादांचा ऋणी आहे. अशाच कलाकृती आतून घडा एवढी परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि धन्यवाद. मूर्ती प्रतिष्ठापना वेळेमध्ये झालेली आहे. दादांनी टायमिंगचं महत्व सांगितलं होतं, त्या वेळेप्रमाणे त्या वेळेतच मूर्ती प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि जामखेडच्या वैभवात खरोखर फार मोठी भर आहे. गंगेच्या काठावर महादेवाचं मंदिर आणि विशेष म्हणजे जामखेडमध्ये शिरताना उजव्या बाजूला आहे. खरोखर जामखेडकरांचं भाग्य आहे. परमेश्वर असेच मोठमोठे विकास कामं हो, त्यांची वृद्धी हो, फार मोठ्या त्यांच्यातून कार्य घडो एवढी महादेव चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द. सगळं एकदा तूप माझाची बाटली सगळं पूजित हा पूर्वेच्या साईडला 10-5 जोड्या पूर्वेच्या साईडला उभा राहायच्या हात जोडून आणि पश्चिम साईडला 10 जे राहतील ते 10-12 त्यांनी पश्चिम साईडला इकडे उभं राहायचं भगवंताकडे तोंड करून आणि सर्वांनी तिथे विष्णू धावारो नक्षत्र विष्णु योग वचन विष्णु सर्व विष्णु महिला आद्य गुरु चारित्य मंगल विशेष विष्ठायाम शुभ पुण्यची सौ म्हणायचं मम आत्मनः श्रुते श्रुते पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्य धम्म अस्मिन् समस्त रामजन भक्तजन भारतजन प्रतिनिधी भूता अहं मम स्वकुटुम्बस्य अस्मिन् जामखेड ग्रामे नगरे देशे तथा च भारत वर्षीयानां वसतानां भक्तजनानां द्विपद चतुष्पदांच सर्व विपाकजन्य दुःख दारिद्र्य दौर्भाग्य ग्रहपीडा इति भयादि सकल अरिष्ट निवृत्ती पूर्वक सकल वृद्धी ऐहिक पारलौकिक अभ्युदय निश्रेयस संसिद्ध हे धर्मार्थ काम मोक्ष रूप पुरुषार्थ चतुष्टय प्राप्त हे प्रासाद परिमाण संपादन कर्मणि सकल सहाय्य कर्तॄणां समस्त भक्तानां पूर्वजानां प्रासाद परिमाणु संख्याक वर्षांनी यावत उद्धार पूर्वक समस्त भारत वर्षीयानां कोरोना नाम महामारी कृत सकल अविष्ट अतिशीघ्र परिहार पूर्वक निरंतर भगवतः पार्वती परमेश्वर उमा महेश्वर सांब सदाशिव आशुतोष नागेश्वर देवता आत्यंतिक कृपा सेवाद लाभार्थ सूर्या चंद्रमसौ यावत प्रतिमासु दिव्य देव कला केशर
ओणे माळा घाली ती गळा महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः कर्मांगदेवता कृपा प्रसाद सिद्ध्यरस्तु। शहरातील विंचरणा नदीचे सुशोभीकरण करण्याचं काम सुरू आहे। नदी काठावर भगवान शंकराची भव्य दिव्य अशी मूर्ती बसवलेली आहे। त्याची प्रतिष्ठापना आणि महापूजा आमदार रोहित पवार यांच्या समवेत 25 जोड्या पूजेसाठी बसलेल्या होत्या। पांडुरंग शास्त्री देशमुख देवा यांच्यासह अनेक वैदिक ब्राह्मणांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी आमदार रोहित पवार यांचे पिता श्री राजेंद्र पवार, मातोश्री सुनंदाताई पवार, प्राध्यापक मधुकर आळेभात, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की सुरुवातीला नदी म्हणजे फक्त पात्रच होतं, एक मोठी गटार झालेली होती, वेड्या बाभळी वेगवेगळ्या वेळी यांनी वेढलेली होती, पण नदी हे प्रेरणास्थान आहे। आता नदीच्या दोन्ही बाजूला रोड असावेत, लहान मुलांना इथं सायकल खेळता यावी, लोकांना सकाळी फिरता यावं यासाठी रोडचा प्रस्ताव शासन दरबारी आहे, तो लवकरच मंजूर होईल। शहराच्या नियोजनासाठी सर्वजण झटतात, मूर्ती बसवताना सर्वांचे सहकार्य लाभले आहे असंही पवार म्हणाले। यावेळी बोलताना पांडुरंग शास्त्री देशमुख म्हणाले की जामखेड शहरात प्रवेश करताना नदी काठावर उजव्या बाजूला भगवान शंकराची मूर्ती असणं हे सुलक्षण आहे। आमदार रोहित पवार यांच्या हस्ते खूप चांगलं काम होणार आहे। यावेळी बोलताना जगप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे म्हणाले की 1976 साली मी नगरपासून मैलाचे दगड बसवण्याचं काम केलं, ते जामखेड विंचरणा नदीपर्यंत, आणि आज 45 वर्षांनी जिथं काम संपले तेथेच भगवान शंकराची मूर्ती बसवण्यात आली आहे। त्या मूर्तीचं काम माझ्या हस्ते झालं, हे माझं परमभाग्य आहे असं कांबळे म्हणाले। वृत्तसंपादन विभाग, ATV न्यूज, अहमदनगर। महाराष्ट्रातील दुर्बल घटकातील लोकांसाठी सर्व आर्थिक विकास महामंडळानं सन 2000 ते 2009 या कालावधीमध्ये दिलेली सर्व कर्ज माफ करण्याची आणि केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी आर्थिक विकास महामंडळ कर्जदार मुक्ती कृती समितीच्या वतीनं ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भानुदास होले यांनी मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे। आमदार रोहित पवार हे मतदारसंघाचे खरे राणादा आहेत। त्यांनी कर्जत, जामखेड बरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये स्वच्छतेचं काम करावं, त्यांच्यात ती धमक आहे। ते स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र करू शकतात असं प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांनी सांगितलं। की जेव्हा माझं इलेक्शन होतं, इलेक्शनमध्ये युवा पेटलेला होता, सगळे मार्गदर्शक लोक माझ्या पाठीमागे होते, पण यांच्याबरोबर महिला तर होत्याच, पण अजून एक महत्वाची अशी टीम खरं तर माझ्यासाठी काम करत होती, ती म्हणजे ही लहान मुलं जी बसलीच नाही इथं समोर, ही सर्व माझ्या इलेक्शनमध्ये मनापासून तिथं प्रचारासाठी असेल नाही तर काय त्यांचे काही काय च्युइंगम काहीतरी असायचं, ते मला माहित नाही त्यांचं ते म्हणणं की कटोरी में च्युइंगम रोहित दादा सिंगम असं काहीतरी ते लहान मुलं त्या ठिकाणी म्हणायचे। अशा प्रकारे माझं इलेक्शन गेलं। या लहान मुलांनी जर ठरवलं की माझं शहर त्या ठिकाणी स्वच्छ करायचं तर इथं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्याला तरी खरं तर वाटतं। आता जामखेड बदलायचं काय, आपण जेव्हा घर बांधत असतो तेव्हा कलर करतो, कलर केल्यानंतर कुठेतरी स्वच्छता करतो, मग कुठेतरी आपलं हळूहळू घर बदलते असं वाटत असतं। जर लग्न झालं तर एकाच खोली वाढते, मग त्याच्यामध्ये पण बदल होत असतो, पण आपण घरापुरता विचार करून चालणार नाही। आपल्याला घराच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी विचार करण्याची जरूरत आहे। मला इथं बसलेल्या महिलांना खरं तर विचारायचं आहे, आज जामखेड शहरामध्ये तुम्हाला जर संध्याकाळी घरचं जेवण बनवल्यानंतर, सर्व लोकांनी जेवण केल्यानंतर जर मैत्रिणींबरोबर, नवीन लग्न असेल तर पती बरोबर, सासू बरोबर जात असाल तर सासू बरोबर, जर त्या ठिकाणी बाहेर जायचं असेल, कुठेतरी शांततेत बसायचं असेल तर आहे का आपल्या जामखेड शहरामध्ये एक तरी जागा?
पुढे जाऊ शकतो का आपण? आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षा वाटते का? तर हा जो बदल आहे, हा बदल आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे. आता आपण नदी बघितली, नदीच्या ठिकाणी त्या ठिकाणी नागेश्वर महाराजांची एक मोठी मूर्ती, आज त्याची प्राण स्थापना आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण केली. आता तो परिसर काय होता? झाडं झुडपं होती, नदी होती. दुसऱ्याला कचरा जाऊन समोर उचलत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला उपदेश करू शकत नाही कुठल्याही गोष्टीचा. त्यामुळे हा उपदेश करणं पहिले बंद करूयात आपण. आणि तुम्हाला दिसलेली गोष्ट जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी करत नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी करत नाही, आरोग्यासाठी करत नाही एकमेकांच्या, तोपर्यंत तुम्ही एकमेकांना या गोष्टीवरनं बोलणं, सांगणं हे आपण बंद करायला पाहिजे. त्यामुळे ही उपक्रम, ही योजना जेव्हापासून आता चालू होईल तेव्हापासून तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करायला लागाल. तेव्हा ही एक गोष्ट नक्की टाळा की लोकांना सांगू नका, तुम्ही स्वतः ते करा. कारण का या गोष्टीतनं सुद्धा भांडण, तंटा हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. सो मला असं वाटतंय की आपण ते सगळं टाळूया. आता दादांनी जे जे काही काम सुरू केलंय त्याला आपण सगळे मिळून प्रोत्साहन देऊया. आणि मला अशी खात्री वाटते की कर्जत नंतर जामखेड सुद्धा तितकंच स्वच्छ, सुंदर आणि हरित होईल. त्याचप्रमाणे दादांचं काम आम्ही सोशल मीडियावर सुद्धा खूप बघत असतो. जी तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी सध्या सोशल मीडियाचं खूप चांगलं व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर सुद्धा दादा तितकेच ऍक्टिव्ह असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ते प्रत्येक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात. जसं सिरियलच्या माध्यमातून आम्ही कायम एखादा सामाजिक संदेश देत होतो. राणा आणि अंजलीने सुद्धा, अंजली सरपंच झाल्यानंतर त्यांचं गाव स्वच्छ करण्यासाठी खूप मोठा पुढाकार घेतला होता. आणि तसाच आज एक राणादा इथे प्रत्यक्षात हा पुढाकार घेतोय. तर तुम्ही त्यांना 100% मनापासून सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत एवढ्या सगळ्यांचा सपोर्ट करत नाही तोपर्यंत ही गोष्ट प्रत्यक्षात तितक्या पातळीवर उतरणं शक्य होणार नाही. तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की या सगळ्या उपक्रमाला स्वतःसाठी स्वतःहून पुढाकार घेऊन प्रतिसाद द्या तितक्याच मतांनी. आणि मला असं वाटतंय की तुम्ही सगळेजण तेवढे सुशिक्षित आहात की आपण हे सगळे उपक्रम जे आहेत ते लोकांकरता करत नाही आहोत, हे आपण स्वतः करता करतोय, आपल्या कुटुंबाकरता करतोय. सो या सगळ्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तर मला वाटतंय मी पुढच्या वेळेला जेव्हा जामखेडमध्ये येईन तेव्हा रोहितदादांना नक्कीच फोन करेन की हा उपक्रम सक्सेसफुल झालाय. थँक्यू. या कार्यक्रमासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, नगर परिषदेच्या प्रशासक आणि प्रांताधिकारी अर्चना नष्टे, केंद्र शासनानं स्वच्छता दूत गणेश शिंदे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, कर्जत जामखेडचे विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर आळेभात, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र पाटील, पवनराजे राळेभात, युवा नेते महेश राळेभात, दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, नगरसेवक विद्या वाहवळ, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, मोहन पवार, अमोल गिरमे, लक्ष्मण ढेपे, मनोज भोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, दैवदैठणचे सरपंच अनिल भोरे, इस्माईल सय्यद, राजू गोरे यासह नगर परिषद कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्षय देवधर म्हणाले की प्रत्येकानं घरापासून स्वच्छतेला सुरुवात करा, लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा. मी परत जामखेड शहर पाहण्यासाठी येणार आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी जामखेड शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच चांगले रस्ते, बागा, क्रीडांगणं आणि अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे असं सांगितलं. आणि येत्या 3 वर्षात जामखेडचा चेहरामोहरा बदलून स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड होणार आहे. तुम्ही नातेवाईकांना जामखेड दाखवण्यासाठी आणणार आहात का, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे यांनी स्वच्छता आणि शौचालय याचं महत्त्व सांगितलं. जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी लोकचळवळ वाढावी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि पदाधिकारी यांना स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं. वृत्तसंपादन विभाग, ATV न्यूज, अहमदनगर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठी समर्पित केलेला अर्थसंकल्प म्हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांच्यासह कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल असून या अर्थसंकल्पातनं देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करण्यात आला असल्याचं प्रतिपादन
खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर झालं. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून फार मोठ्या तरतुदी देशाला विविध विभागामध्ये केलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य असेल, आरोग्यामध्ये ग्रामीण भागातलं आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण असेल, हॉस्पिटल मजबूतीकरण असेल, याच्यासाठी भरपूर पैसा देण्यात आला. त्याचबरोबर रस्त्यासाठी जवळपास 1 लाख कोटीचं बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. ग्रामविकास असेल, जल जीवन मिशन असेल, असं संयुक्तिक सगळ्या भागांना, सगळ्या विभागांना स्पर्श करून जाणारा हा अर्थसंकल्प होता. आणि हा अर्थसंकल्प नुसता फेब्रुवारी महिन्यापुरता मर्यादित नव्हता. मात्र कोविड सिच्युएशनमध्ये मार्चमध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर साधारण मार्चपासून तर डिसेंबरपर्यंत विविध योजनांची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली. 20,000 कोटीचं पॅकेजमध्ये घोषित केलं होतं. आणि म्हणून जर संपूर्ण 1 वर्षाचा अर्थसंकल्प पाहिला आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारने त्या ठिकाणी कोविडच्या परिस्थितीमध्ये देशाला आधार द्यायचं काम केलं, मला असं वाटतं की पुनश्च एकदा माननीय पंतप्रधानांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध करत गोरगरिबांसाठीच ते नेतृत्व आहे, सरकार हे गोरगरिबांचं आहे, या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी केल्या. नगर जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर फार मोठ्या प्रमाणात एक सगळ्यात मोठा ड्रीम प्रोजेक्ट आपल्याला ज्याला म्हणता येईल, ग्रीनफील्ड अलाइनमेंटचा, देशातला पहिला ग्रीनफील्ड अलाइनमेंटचा प्रोजेक्ट हा आपल्या नगर जिल्ह्याला त्याचा मान मिळाला आहे. 6,000 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी प्रोजेक्ट साधारण नगरमध्ये होणार आहे. आणि त्याच्यामध्ये 6 लेन रोड आणि 3 टियर स्ट्रक्चर म्हणजे 3 मजली हायवे मला वाटतं देशामध्ये कुठं पाहायला मिळाला नाही. पण आपल्या नगर जिल्ह्याला माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती संधी मिळाली. तर मला असं वाटतं की जे मागच्या 2 वर्षामध्ये सरकार आल्यापासून काम झालं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये जे काही केंद्र सरकारच्या योजनांचे अंमलबजावणी खासदार या नात्याने मी आणि माझे सर्व सहकारी करत आहोत, मला पूर्णपणे विश्वास आहे की या कामांचा फायदा सर्वसामान्य नागरिक जनतेला या ठिकाणी होईल आणि परत एकदा देश पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये प्रगती करत राहील अशी माझी अपेक्षा आहे. विषय असा आहे की पेट्रोल डिझेलचं नियंत्रण रेटचं हे ऑलरेडी UPA सरकार म्हणजे तेव्हा नरेंद्र मोदी सरकारचं अस्तित्वही नव्हतं. जेव्हा मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते तर ऑलरेडी पेट्रोलियम प्राइसेसचं नियंत्रण हे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनकडून काढून घेतलेलं आहे. आणि म्हणून हा जो भाववाढीचं नियंत्रण आहे हे सरकारच्या हातात नसतं. हे पेट्रोलियम कंपन्या अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल मार्केट त्यांच्या पद्धतीने रेग्युलेट करतात. त्याची रेग्युलेटिंग बॉडी वेगळी आहे. आणि ऑलरेडी हे नियंत्रण काढायचा निर्णय आत्ताच्या सरकारचा नाही, हा UPA सरकारचा आहे. तेव्हापासून ती प्रथा चालत आलेली आहे. आणि म्हणून हे पेट्रोलचं फ्लक्च्युएशन याच्यामध्ये अनेक कारणं असू शकतात, जे कारणं पेट्रोलियम कंपनीचे जे पदाधिकारी आहेत ते व्यवस्थित सांगू शकतील. याच्यामध्ये पेट्रोलियम मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टरचा रोल फारसा राहत नाही. एक कमी किमती होते सर्वसामान्य इथपर्यंत जे आहे ते सर्वसामान्यांनी याची कल्पना नाही. सर्वसामान्यांचं नागरिकांचं म्हणणं आहे की पेट्रोलचे 70-80 रुपये होते ते आता डायरेक्ट 100पर्यंत जात नाही. आता गव्हर्नमेंटनी यासाठी कसा प्रयत्न करावा, काय करावं यासाठी माननीय पंतप्रधान 100% विचाराधीन आहेत. मात्र हे करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा अचानक वाढ किंवा इंटरनॅशनल मार्केट फ्लक्च्युएशन किंबहुना कोविडच्या सिच्युएशनमध्ये बाहेरच्या मार्केटवर काय परिणाम होतो, शेवटी आपण जवळपास आपल्या पेट्रोलियम आणि डिझेलच्या रिक्वायरमेंटसाठी 90% आपण इम्पोर्ट करतो. देशात आपली निर्मिती होत नाही. आणि म्हणून या इम्पोर्टवर अनेक फॅक्टर्स सध्या इफेक्ट करतात. कोविड सिच्युएशनमध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, कोविड सिच्युएशनमध्ये पोर्ट सिस्टम असेल, अशा अनेक गोष्टी हॅम्पर होतात. आणि म्हणून मला वाटतं की याचा परिणाम कदाचित या भाववाढीवर झाला असावा. मात्र येत्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आम्ही माननीय पंतप्रधान पुढे बसून ही चर्चा करून निश्चित जनतेला त्या ठिकाणी सरकारचं इंटरव्हेन्शन करून काही लाभ देता येतो का नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. साधारणतः कोविडचे जे आहेत ते नगर जिल्ह्यात प्रमाण कमी आहे असं म्हटलं जातं. पण बुलढाण्यात सुद्धा वाढलेत, पेशंट वाढलेत, 199 एका दिवसात वाढलेत. तर येणाऱ्या काळात लोकांनी काय काळजी घ्यावी की त्याच्या संदर्भात काय आहे? नाही, नगर जिल्ह्यात पेशंट वाढलेत. मी साधारण आजच एका डॉक्टरशी चर्चा करत होतो तर जवळपास 10 पेशंट्स पर डे एका प्रायव्हेट हॉस्पिटलला आता ॲडमिट होतात, जिथं मागच्या आठवड्यात 1 किंवा 2च होत होते. तर नगर जिल्ह्यामध्ये पण कोविडचं संक्रमण वाढायला लागलं आहे. याचे कारणं झालेले लग्न समारंभ, लोकांनी स्वतःच्या भावनेवर नियंत्रण न ठेवता एवढे मोठे लग्न समारंभ झाले. मी स्वतःही काही समारंभांमध्ये गेलो. तर माझी नगरच्या जनतेला विनंती आहे, आव्हान आहे की आपण अजूनही
हे धोका टळलेला नाही. किंबहुना कुठल्याही समारंभाला सहभागी होताना मास्कचा वापर नियमित करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. पुण्यामध्ये माझी संकल्पना आहे किंबहुना दर 3 महिन्यामध्ये एक केंद्रीय मंत्री या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आणून त्या ठिकाणी विविध योजनेचा शुभारंभ आपण त्यांच्याबरोबर करणार आहोत. 45 कोटी रुपयाचं कामं पुढच्या मार्चमध्ये सुरू होतील आणि माननीय नरेंद्रसिंग तोमरच्या हस्ते आम्ही त्यांचं भूमिपूजन घेणार आहोत आणि पुढच्या 1 वर्षामध्ये त्या पूर्वतयाकडे न्यायच्या आहेत. मी या गोष्टीला मानणारा माणूस आहे आणि आम्ही सगळे एकत्रित या गोष्टीची संकल्पना करतो की शेवटच्या वर्षामध्ये कुठलंही भूमिपूजन आम्ही घेणार नाही. लोकसभेच्या 1 वर्षापूर्वी कोणतंही भूमिपूजन आम्ही घेणार नाही. आम्ही भूमिपूजनाच्या आधारावर जनतेपुढे जाणार नाही. आम्ही केलेल्या कामांच्या आधारावरच जनतेपुढे जाणार आणि म्हणून पुढचे 2 वर्ष आमचं टार्गेट आहे की जे काही कामं करायचे आहेत, संपवायचे आहेत, ते कामं पुढच्या 2 वर्षांमध्ये पूर्वस्थितीत नेत एकतर ते संपले जातील किंबहुना 80% ते पूर्वत्वाकडे नेले जातील आणि मगच आम्ही जनतेपुढे जाऊ. या संकल्पनेतून मी आणि आमची सर्व भारतीय जनता पार्टीचे समक्ष कार्यकर्ते, महापौर, अध्यक्ष, नगरपालिका आणि सर्व पदाधिकारी काम करत आहोत. आता रस्त्यांचे प्रश्न तर जवळपास मी संपवलेले आहेत. रस्त्यांविषयी मला वाटत नाही की काय आता वेगळं काय अजून करायची आवश्यकता आहे. मला वाटतं पाण्याच्या दृष्टिकोनातून आता माझं काम याच्या पुढे मी चालू करायचा प्रयत्न करणार आहे की जर खातेवाईज तुम्ही विचारलं, जसं मी तुम्हाला म्हटलं की 45 कोटी रूरल अर्बन योजनेचे ऑलरेडी दिलेले आहेत. ते ग्रामविकास मंत्रालयाचं योगदान आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये शेवगाव, पाथर्डी आणि कर्जत या 3 तालुक्यांमध्ये 15 कोटीचे प्रकल्प राबवण्यात येत आहे. आणि तुम्ही खरंच 1 वर्षानंतर जेव्हा त्याचं उद्घाटन होईल तुम्ही पहा की आपलं तिसगाव म्हणून गाव आहे, तिथं 4 कोटी 10 लाख रुपयाचं डेअरी प्लांट उभा राहणार आहे. शेवगावमध्ये, बोदेगावमध्ये 3.5 कोटी रुपयाचं जिनिक प्रेसिंग मिल उभं राहणार आहे. हे सगळे सरकारी आहे. बजेट पूर्वीचं आहे, सगळं पूर्वीचं नाही. आता जेवढं कसं आहे बजेटमध्ये विभागावाईज तरतूद केली गेलेली आहे. त्या तरतुदीमध्ये आता खासदाराचं कौशल्य आहे की निधी कसा खेचून आणायचा. कौशल्य रस्त्यांबाबत दिसला, हो, अन्य क्षेत्रांबाबत दिसतंय का? आता यामध्ये रेल्वे वगैरे नाही. आता रेल्वेचा विषय असा आहे बरं का की रेल्वेमध्ये आपल्याकडं माझी नगर बीड परळी हा परळी खासदाराचा बीड खासदाराचा प्रश्न आहे, वारंवार आहे. त्याला आपण नगरमध्ये काय त्याच्यामध्ये कधी आपल्या हद्दीतला प्रश्न आहे. ठीक आहे ना, तिकडून यायचे येऊ तर तिकडून अजून परळीहून सुरू होऊ द्या. परळीचा ट्रॅक झाले, काम चालू आहे. परळीच्या बीडच्या खासदारांच्या माध्यमातून 550 कोटी रुपये नव्याने मंजूर झाले. मला ते क्रेडिट घ्यायचं नव्हतं म्हणून मी त्याचा उल्लेख केला नाही, पण आता 550 कोटी रुपये माननीय खासदार प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दिले गेले. पियुष गोयल साहेबांनी दिलेत आणि त्याचं काम आता पुढे सरकेल. पण ते क्रेडिट बीडच्या खासदारांचं, सुजय विखेचं नाही. तर विविध योजनांमध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की अजून जिल्ह्याला काय, समजा आरोग्यामध्ये जसं अभियानामध्ये जी काही तरतूद केली गेलेली आहे तो आकडा मी आपल्याला सांगतो. जसं मगाशी मी बोललो, प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेमध्ये 64,000 कोटी. तर या 64,000 कोटीमध्ये आपल्या नगर जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा कशा बळकट करता येतील त्याचा प्रस्ताव मी आता पाठवणं सुरू करू. बजेट आत्ता सादर झालंय. आत्ता सादर होऊन याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलो की जलशक्ती मंत्रालयामध्ये जल जीवन मिशनचा आराखडा मंजूर झालेला आहे. तो फार मोठा रकमेचा आराखडा आहे 5 वर्षाचा. पण त्या बाबतीत काल आराखडा मंजूर झालाय. तो अजून माझ्याकडे यायचा आहे. पालकमंत्र्यांची सही काल झाली का परवा झाली जेव्हा ती कार्यक्रम होता गाड्याचा लोकार्पणाचा. तर तो आराखडा मी आपल्या पुढे मांडेल. तर प्रत्येक विभागाच्या माध्यमातून जल जीवन मिशन मध्ये एक आराखडा मंजूर आहे. ग्रामविकास मंत्रालयाने आपल्याला निधी दिलेला आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयामधून आपल्याला निधी मिळालेला आहे. रेल्वे मंत्रालयामध्ये तुम्हाला जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी आपल्याला त्या ठिकाणी दिलंय की अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होतं. एक महत्वाचा प्रश्न आडलेला आहे कॉड लाईनचा. तुम्ही मार्केट आपलं जे 1 तास वेळ वाया जातो. आता एक कॉड लाईन तयार आहे पण त्याला कोणतं काही लागलेलं नाही अजून. जर इंटरसिटी सुरू झाली, इंटरसिटीची खूप मोठी मागणी आहे पण त्याला काही मोठे मिळत नाही. कॉड लाईनचा प्रश्न मार्गी लागला आहे, काय अडलंय काय? नाही, आता वास्तविक सांगायचं झालं तर हा तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की या अधिवेशनामध्ये 8 मार्चला मी अधिवेशनाला जाणार आहे. दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये म्हणावं तसं मला वेळ देता आला नाही कारण की बजेट झाल्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणूक आपल्या जिल्ह्यात होत्या. निवड होत्या, सरपंच निवडी होत्या. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भूमिका होती. दुर्दैवाने मला म्हणावं तसं अधिवेशनामध्ये या वेळ देता आला नाही. अधिवेशन संपलं
आणि अपेक्षित लवकर संपलं. आता 8 मार्च ते 8 एप्रिलच्या अधिवेशनामध्ये या पुन्हा नगर इंटरसिटीच्या बाबतीत मी सकारात्मक निर्णय घेऊन आल्यानंतर 100% आपल्याला चांगली बातमी दिली, म्हणजे गोड बातमी. तुम्ही आता असं म्हणता की या सगळ्या कामांसाठी आपल्याला केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागतं, राज्याकडून काही मिळत नाही. मग आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत ते राज्य सरकारकडून काही करू शकत नाहीत. प्रश्न आता आमदारांनी उत्तर दिलेलं उचित नाही म्हणून त्यांना काही पक्ष म्हणून आता त्यांनी उत्तर देणं संयुक्तिक असतं. मी कसं त्यांच्या वतीने उत्तर देणार की ते राज्य सरकारकडून करत, कोणाचे कसे संबंध आहेत सरकारमध्ये, सरकारच्या मंत्र्यांबरोबर, त्यांनी उत्तर द्यायचं, सुजय कसं उत्तर द्यायचं. बीआरडीचा प्रश्न इतका आहे, काय नेमकी आता परिस्थिती आहे. तुम्ही मागं सांगितलं की 5 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन मार्गी लावून काय पुढे. पण आता ती चर्चा थांबलेलीच आहे, ते स्थलांतर होणार नाही याच्यावर अगोदरच मी भाष्य केलेलं आहे. फक्त एक्झॅक्ट आराखडा काय तयार केलेला आहे, मी जसं तुम्हाला म्हटलो की मला या अधिवेशनामध्ये वेळ देता आला नाही. मी सरपंच आणि या निवडीमध्ये जिल्हा बँकेत व्यस्त होतो, त्यामुळे मला दुर्दैवाने यावेळेस जे काही वेळ मागितला होता आणि इतका मोठा गोंधळ 4 दिन तर हाऊस चाललंच नाही, खूप होत गेलं, त्यामुळे त्याची चर्चा होऊ शकली नाही. किंवा मंत्री त्या ठिकाणी या कृषी कायद्यासंदर्भात जे काही वातावरण दिल्लीमध्ये निर्माण झालं होतं. पण मला वाटतं की 8 मार्च ते 8 एप्रिल हा एक मोठा काळ आहे, 1 महिन्याचं अधिवेशन आहे, उन्हाळी अधिवेशन आहे. मला वाटतं की 100% आजही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण एखादा प्रश्न मांडला, जसा आपण ट्रेनचा मांडला, तो ऑलरेडी माझ्या संकल्पनेत आहे, तर तुम्ही जाऊन तो 100% करणार. हे स्थलांतर होणार नाही असं म्हणताय, पण पार्शली काहींचं प्रायव्हेटायझेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि काहींचं एकत्रीकरणाच्या दृष्टीनं इतर ठिकाणी स्थलांतर होणार आहे, हेही तितकंच खरं आहे. मग अशा परिस्थितीत आता काय बीआरडीचं भवितव्य काय नाही. आता मला असं वाटतं की 9 एप्रिल नंतर राजनाथ सिंग साहेबांना स्वतः मी आणलं, तेच याच्यावर भाष्य करतील, म्हणजे तो विश्वास तुम्हाला बसेल दोन्ही मुद्द्यांवर, केकरेन संदर्भात पण आणि बीआरडी संदर्भात पण. स्वतः राजनाथ सिंग साहेबांनी जे बोलले तरच ते सत्य असेल, कारण की मी तिथं भेटून आला फोटो काढला किंवा कोणी दुसऱ्याने येऊन जाऊन फोटो काढला तर ते आम्ही बोलल्याने किती त्याची विश्वासार्हता आहे हा एक भाग आहे. स्वतः राजनाथ सिंग साहेब 9 एप्रिलच्या नंतर आपण जो फ्लायओव्हरच्या कार्यक्रमाला त्यांना वेळ मागितली, ती वेळ मिळेल 102%, तर ते स्वतः येऊन आम्ही बीआरडीतच त्यांना हेलिकॉप्टरच लँड करू, ती काय तिकडे. आता सध्या प्राथमिक स्तरावर 1000 बाजार समिती त्यांनी घेतल्या या ई पोर्टलवर जोडण्यासाठी, देशव्यापी व्यवहारासाठी. तर त्या 1000 पैकी आता कोण सिलेक्ट करणार, काय क्रायटेरिया आहे हा अजून आपल्याला सांगितलेला नाही. तर जिल्ह्यामध्ये ज्या बाजार समित्या तयार असतील, कदाचित बाजार समितीच्या NOC त्यासाठी लागत असणार आहे. ज्या बाजार समित्या माझ्या ताब्यात असतील किंवा आमच्या ताब्यात असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असतील, त्या गोष्टीला मान्यता देतील. जिल्हा बँकेच्या तुम्ही ते पॅनल करायचं, पक्षाचं पॅनल उतरवायचा निर्णय घेतला होता, त्याला काही यश आलं नाही. तुमचे अनेक पक्षाचेच गुरु दुसरीकडे जाऊन मिळाले, हे कशाचं अपयश काय आहे भाजपला? नाही, मला वाटतं याचं उत्तर मी 21 तारखेला आपल्याला देईन. अजून निवडणूक प्रक्रिया चालू आहे, निवडणुकीमध्ये उमेदवार समोर उभे आहेत आणि मला वाटतं की निकाल लागल्यानंतर याचं उत्तर आपल्याला मला प्रेस कॉन्फरन्समध्ये न उत्तर देता कदाचित निकाला दिवशी आपल्याला याचं उत्तर आपोआप मिळेल. पण नाही मिळालं समजा तरी त्यानंतर उत्तर ते निकालाची काय आवश्यकता आहे त्यासाठी? ज्या बिनविरोध जागा झाल्या आहेत त्याच्यामध्ये क्लिअर सरळ हे चित्र दिसतंय की तुमच्या गटाला भाजपला मेजॉरिटी नाही, हे क्लिअर दिसत आहे. याच्यामध्ये निकालाची त्यासाठी भाष्य करण्याची काय आवश्यकता आहे? ही बिनविरोध मध्ये चित्र स्पष्ट झालंय नाही. त्यातले काही अनेक जण तुमचे जे तुमच्या बरोबर राहिले पण नाही भाजप म्हणून. आता तो सहकारामधला विषय आहे की कोणाला कोणाबरोबर राहायचं आहे, कोणाबरोबर नाही राहायचं आहे, त्याचा निर्णय आहे. ती काय पक्षचिन्हावर निवडणूक नव्हती. आणि वास्तविक पाहता ज्या पद्धतीने आज सहकार क्षेत्रामध्ये अडचणी आहेत, सहकार क्षेत्र त्याच्यामध्ये कारखानदारी असेल किंवा शेतकरी असेल, सगळे अडचणीत असल्यावर एक सूर असा सगळ्यांचा माननीय फडणवीस साहेबांची जेव्हा आमची मीटिंग झाली, सगळ्यांचं अगोदर एकमत हेच झालं होतं की त्या ठिकाणी सहकारामध्ये निवडणूक नको, निवडणुकीची तयारी आपण करू. मात्र त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा. स्थानिक पातळीवर निर्णय घेत असताना स्थानिक आमचे जे सगळे सन्मान्य नेते होते त्यांच्याशी एक
मानसिकता झाली की आपल्याला सहकार क्षेत्रामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता नाही, आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा आदर करणं माझं काम. हे आधी तुम्ही डिक्लेअर केलं होतं, तुम्ही फक्त एवढं डिक्लेअर केलं होतं सुरुवातीला की भाजप एकत्रित ही निवडणूक लढवणार आहे, पॅनल करणार आहे, हे असं स्पष्टपणे तुम्ही जाहीर केलं होतं. सहकारातल्या पक्ष चिन्हावर नाही ही कुठलीही भूमिका तुम्ही आधी जाहीर केली नव्हती. आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही असं भूमिका घेताय. ऑलरेडी तुम्ही हे डिक्लेअर केलं होतं की भाजप पॅनल करणार आहे. मी नव्हतं डिक्लेअर केलं, मी म्हटलं 3 लोकांची समिती स्थापन केली जाईल आणि मग त्या आधारावर निवडणुकीचा निर्णय होईल. पक्षामध्ये निवडणूक करायची का नाही असा वैचारिक मतभेद असणं स्वाभाविक आहे. सगळे वेगळे वेगळे विचारधाराचे व्यक्तिमत्व आहेत, पक्ष जरी एक असला तरी. सुजय विखेला विचारला असता त्यांचा विचार वेगळा आहे, समोरच्या व्यक्तीला विचार त्यांचा विचार वेगळा आहे. प्रत्येकाने आपला आपला विचार मांडला. त्या ठिकाणी बहुतांश लोकांचं असं सहमती झाली होती की सहकारामध्ये निवडणूक योग्य दिसणार नाही, आणि म्हणून सगळ्यांचं मत घेऊन एकटा सुजय विखेचं मत त्या ठिकाणी चालत नाही, किंवा एखादं महापौर काय म्हटले, भैया गंदे काय म्हटले, आमच्या म्हणण्याला तेवढं महत्व नाही. बहुतांश लोकांनी जेव्हा हा निर्णय घेतला की याच्यामध्ये राजकारण नको, तर मग सगळ्यांच्या निर्णयाचा मान ठेवून आपण त्या ठिकाणी माघार घेतली. यशस्वी माघार असं म्हणते, यशस्वी माघार म्हणते. समितीची परत मीटिंग झाली नाही किंवा समितीने पुढे काही समितीच्या मीटिंग गुप्त असतात, ते काय आपण दिसत नाहीत. आम्ही ते गुप्त मीटिंग ठेवतो. समितीचे काही मेंबर दुसऱ्या मीटिंगला गेले होते ना. कसं आहे, शेवटी मग तडजोडी करण्यामध्ये मग समोरच्या पक्षाने चर्चा करायचा निर्धार समितीने केला, मग समितीचे पदाधिकारी त्यांची जाऊन चर्चा करतो. आम्ही तर समितीमध्ये नव्हतो, ना मी होतो ना इतर काही आमदार जे असतील ते नव्हते. समितीमध्ये जे मान्यवर होते त्यापैकी सगळ्यांनी माननीय राम शिंदे साहेबांचं त्यांचा कन्याचा साखरपुडा असल्यामुळे त्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि कर्डिले साहेब 2 लोक समितीमध्ये उरले होते. तर आम्ही सगळे अधिकारी कर्डिले साहेबांना त्या ठिकाणी चर्चेत दिले, त्या दृष्टिकोनातून ते चर्चेला गेले. असं मला काय याच्यावर लक्ष करायचं नाही. जिल्हा बँकेच्या चर्चेला मला वाटतं पूर्णविराम आपण सगळ्यांना द्यावा माझी विनंती आहे. आपण सगळे जुने जाणकार पत्रकार आहात, काय ते प्रक्रिया घडली आणि काय झालं हे काही मी सांगायची आवश्यकता नाही. मागच्या वेळेस असं चालू, मागच्या वेळेस असं चालू. आता बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण मी नंतर बोलेन, अनऑफिशियल बोलेन. आधी मला बोलायला बंद नाही. तर जर आपल्या सगळ्यांचं काही प्रश्न झाले असतील तर या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये देखील आजही जिल्हा बँकेच्या निवडणुकी असतील किंवा काय, आता अजून निवडणूक प्रक्रिया चालू आहे. 3 जागेंवर आजही निवडणूक आहे. कर्जतमध्ये निवडणूक चालू आहे, बिगर शेती मतदारसंघामध्ये निवडणूक चालू आहे, आणि अजून नगर तालुक्यामध्ये एक सोसायटीची निवडणूक चालू आहे. 3 ठिकाणी निवडणुका चालू आहेत. कुठल्याही प्रकारचं मी भाष्य करणं हे संयुक्तिक नाही, कारण की शेवटी निवडणूक प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीचं नुकसान माझ्या भाषेमुळे व्हायला नको, म्हणून 21 तारखेनंतर सविस्तर खुलासा आणि सविस्तर याच्यावर विश्लेषण मी मीडियासमोर करेल. त्याच्यात काय मला फार घाबरून जाण्याचं किंवा फार विचार करायचं कारण नाही. पण हे निवडणूक प्रक्रिया असल्यामुळे आपण 1-2-3 दिवस फक्त थांबू. याच्यावर एकदा सगळं निकाल लागल्यानंतर सखोल विश्लेषण आणि भाषणात टीका टिप्पणी. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याकरता उत्तम पर्याय ठरलेल्या पिंपळेज इंग्रजी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता पिंपळेज इंग्रजी अकॅडमीच्या वतीनं 5 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पिंपळेज इंग्रजी अकॅडमीच्या इंग्रजी विषयाच्या शिकवण्याच्या पद्धती संदर्भात समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे व्यक्त केल्या. पाहूया या काही प्रतिक्रिया. मी घोलेराव वीणा विनायक जामखेडीतून आली आहे. सरांच्या क्लासेसबद्दल ऐकलं होतं, तर येथे 5 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. तर त्यामध्ये व्हॉइस, सिंथेसिस, नॅरेशन, टेन्स आणि सब्जेक्टवर ॲग्रीमेंट असे 5 विषय होते. तर ते 5 विषय 5 दिवसांमध्ये सरांनी खूप छान शिकवले. आपल्याला त्या कार्यशाळेचा असा फायदा होतो की 5 दिवसांमध्ये 5 टॉपिक कंप्लीट होतात आणि प्रॅक्टिस भरपूर होते. आपली वर्कशीटवर सर सोडून घेतात, त्याच्यामुळं प्रॅक्टिस पण होते, कमी वेळेत जास्त नॉलेज भेटतं आणि फायदा आपल्याला भरपूर होतो. माझे नाव सय्यद बुशरा.
मी जामखेड इथून आलेले आहे. मी इथं प्रथम नगरमध्ये आल्यानंतर पिंपळे सरांच्या क्लासविषयी ऐकले होते आणि मी इथं क्लासला प्रत्यक्ष जेव्हा आले तेव्हा खरंच मला असं वाटलं की खूप छान क्लास आहे. सर एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेतात. त्याचा फायदा आपल्याला एक्झामला जे क्वेश्चन येतात त्या पद्धतीने सरांचं शीट वगैरे घेतात आणि त्याचा खूप छान रिझल्ट पण आहे. मला इंग्लिशविषयी म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं, पण जेव्हापासून सरांच्या क्लासला आले तेव्हापासून माझं इंग्लिश व्याकरण इतकं सुधारलं आहे की मी सरांचं क्वेश्चन सांगितलं की ॲन्सर लगेच येतं. सरांचं जे 5 दिवस कार्यशाळा घेतली होती त्या कार्यशाळेमध्ये सरांनी प्रत्येक दिवशी वेगवेगळे टॉपिक घेतले आणि ते 5 दिवसामध्ये 5 टॉपिक कंप्लीट झाले. माझं नाव योगेश यादव. मी आष्टी या ठिकाणावरून नगरमध्ये फक्त आणि फक्त इंग्लिशचा क्लास लावण्यासाठी आलो. कारण की ग्रामीण भागामध्ये म्हणजे आमच्या आष्टीमध्येच इंग्लिशचा क्लास स्पर्धा परीक्षेसाठी कोणी घेत नाही आणि 1-2 ठिकाणी घेतात, परंतु त्यातून काही विशेष उपयोग होत नाही. परंतु मी सरांचं नाव ऐकलं, माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं की पिंपळे सरांचा क्लास हा खूप छान आहे आणि त्या क्लासचा रिझल्ट हा खूप छान आहे. त्यामुळं मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर प्रत्यक्ष मला सुद्धा कळालं की सर फक्त शिकवत नाहीत तर शिकवल्यानंतर त्या अप्लाइड नॉलेजसुद्धा सरांकडून मिळतं. कारण की सर एक टॉपिक शिकवल्यानंतर त्यावर जवळपास 100 क्वेश्चन घेतात आणि सर एवढंच नाही तर सर प्रत्येक महिन्याला 5 दिवस कार्यशाळेचं आयोजन करतात. त्या कार्यशाळेमधून आम्हाला हे मिळतं की रोज एक धडा सर त्या कार्यशाळेमध्ये कंप्लीट करतात, जसं की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, टेन्स, व्हॉइस, आणि या कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना खूप होतो. अश्विनी, मी पाथर्डी या गावावरून आले. जेव्हा नगरमध्ये आले तेव्हा इंग्लिशचा क्लास कुठे लावला नव्हता, पण जेव्हा लॅबमध्ये अभ्यास करत असताना मला काही मैत्रिणींकडून समजले की पिंपळे सर चांगला क्लास घेतात. तेव्हा मी मग पिंपळे सरांचा क्लास जॉईन केला. क्लासमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा इंग्लिशचं व्याकरण काहीसुद्धा समजत नव्हतं मला, पण जसं जसं सरांचे क्लास अटेंड करायला लागले तसं सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे सरांचं शिकवण्याची पद्धत एकदम भारी आहे, ती मला म्हणजे खूपच समजली. त्याच्यामुळे सरांच्या क्लासमध्ये ते शिकवत असताना एक गोष्ट 5 ते 6 वेळा रिवाईज करतात. त्याच्यामुळे ते आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते सरांची प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते आणि जेव्हा ते आपल्याला सांगत असतात पण अशी ते त्यांची उदाहरणं पण अशी असतात की आपल्या जे आपण दैनिक गतीमध्ये वापरत असतो ते त्यांचे उदाहरण ऐकून आपल्याला पुन्हा वाचताना असं लक्षात येतं की सरांनी हे उदाहरण सांगितलं होतं. ह्यावरून या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होतात. सरांनी 5 दिवस कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेमध्ये 5 टॉपिक घेतले सरांनी. जेव्हा आपण म्हणतो कमी वेळामध्ये जास्त नॉलेज सरांनी त्या 5 दिवस कार्यशाळेत दिलं. थँक्यू. सुरयाती, मी आष्टीवरून आलेली आहे. आष्टी येथे स्पर्धा परीक्षा बेसिसवर कुणीही इंग्लिश ग्रामर शिकवत नसल्यामुळे मी जेव्हा इथे आले तेव्हा प्रथम पिंपळे सरांबद्दल ऐकलं आणि क्लास जॉईन केले. इंग्लिश विषयाबद्दल गोडी कशी निर्माण करायची विद्यार्थ्यांमध्ये ते पिंपळे सरांनी आम्हाला शिकवलं. आणि सर प्रत्येक महिन्याला 5 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करतात. त्यामध्ये 5 विविध टॉपिक घेतात. कमी वेळेमध्ये जास्त नॉलेज कसं द्यायचं ते पिंपळे सरांनी शिकवलं. माझं नाव सुवर्णा मेंगडे, मी पाटेगाववरून आलेली आहे. मी बऱ्याच दिवस झालं कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करते. मी 3-4 एक्झाम दिल्या, पण त्यातल्या 3 एक्झाम इंग्लिशमधूनच गेल्या, पॉईंटने गेल्या होत्या. म्हणलं चला आपलं कुठंतरी इंग्लिश असं थोडंसं वीक आहे, मग त्याच्यामुळं मी परत म्हटलं मला इंग्लिशचे क्लास लावायचे. तर मी खूप जणांना विचारलं इंग्लिशचे क्लास, तर मला सांगितलं पिंपळे सरांबद्दल सांगितलं. मग मी त्या क्लासला आले तर सर हे असे एकदम सोप्या पद्धतीत खूप छान असे रूल्स असतात, शॉर्ट टेक्निक असतात आणि थोड्याच टेक्निकमध्ये खूप सारं असं त्याला आपलं शिकायला भेटतं. आणि कार्यशाळा पण ठेवतात पर मंथ 5 दिवसासाठी. त्याच्यामध्ये आपले झालेले चॅप्टर पुन्हा रिवाईज होतात. त्याच्यावर सर असे खूप भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व करून घेतात विथ त्याच्यामध्ये रूल्स वगैरे सगळे घेतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मी सचिन सप्ते आष्टी या ठिकाणावर स्पेशल इंग्लिश या विषयाची क्लास करण्यासाठी आलो होतो. तेव्हा मुलांच्या सांगण्यावरून मी पिंपळे सरांकडे आलो. तेव्हा पिंपळे सरांनी खूप छान पद्धतीने इंग्लिशचे क्लासेस घेतले. त्यामध्ये त्यांनी 5 दिवसाची कार्यशाळा राबविली होती. त्यामध्ये त्यांनी 5 दिवसात 5 चॅप्टर एकदम व्यवस्थितरित्या व त्यांनी शीट लावून एकदम मस्त घेतले. मी नरेंद्र सूर्यवंशी, मी आयोगाच्या अष्टनोग्राफर या परीक्षेसाठी तयारी करते. मी प्रथमतः नगरमध्ये आलो त्यावेळेस तर मला म्हणजे समजत नव्हतं मी कशाचे क्लास लावू, कुठे जाऊ, काय करू. तर मला असं समजलं सरांचं पिंपळे सरांचं नाव, तर मी पिंपळे सरांकडे आलो. तर पिंपळे सरांनी मला
इंग्लिशचं नाही तर संपूर्ण विषयाचं पूर्ण मार्गदर्शन केलं. आणि आतापर्यंत मी पदवीधर झालोय, पण मला इंग्लिशचं हे माझ्या मनात खूप भीती होती. ती क्लासला आल्यानंतर तर ही भीती माझी इंग्लिशची आता पूर्णपणे दूर झालेली आहे. सरांनी जे मागच्या 5 दिवसात जे सेशन चालवलं तर त्यामध्ये फ्रीमध्ये सर्व सेशन होतं आणि ते 5 टॉपिक घेतले सरांनी. त्यातले 5 टॉपिकमधले आमचे जे कन्सेप्ट क्लिअर झालेले नव्हते यापूर्वी, ते पूर्णतः आमचे कन्सेप्ट या 5 टॉपिकमुळे क्लिअर झाले. आणि सरांनी यापुढेही असंच आम्हाला मार्गदर्शन करावं आणि सर्व विद्यार्थ्यांनी सरांचा फायदा घ्यावा अशी माझी विनंती आहे सर्वांना. नमस्कार, मी प्राध्यापक जायभाई सर. अहमदनगरच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे राज्यसेवेची, UPSCची आणि सरळ सेवेची तयारी करत असताना इंग्रजी हा एक महत्त्वाचा अडसर विद्यार्थ्यांना ठरतोय. पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन इंग्रजीसारख्या विषयाची तयारी करणं विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि वेळेच्या दृष्टीनं किंवा भविष्याच्या दृष्टिकोनातून निश्चित ती अडसर ठरणारी गोष्ट होती. अहमदनगरमध्ये पिंपळेस करिअर अकॅडमीचे आमचे मित्र प्राध्यापक पिंपळे सर यांनी लुसेंटपासून तर महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रकाशकांच्या पुस्तकांचा अभ्यास करून माफक दरामध्ये पिंपळेस इंग्रजी अकॅडमीमध्ये आता 5 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा वेळेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची होती, कारण कोरोनाच्या कालावधीनंतर सगळेच विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसकडे वळले होते आणि ऑनलाईन अध्ययन हे समर्पक असू शकत नाही असं म्हणणं त्याचे ठरेल. कारण ऑनलाईनच्या कालावधीमध्ये अनंत अडचणींना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना रेंज असेल, मोबाईल चार्जिंग असेल, बाकीच्या काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं. ते कार्यशाळेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नगर शहरामध्ये उपलब्ध झालं. खरं तर राज्यसेवेच्या तयारीमध्ये मराठी आणि सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये सगळे विद्यार्थी स्कोरिंग करतात, पण इंग्रजीच्या विषयाच्या बाबतीत विद्यार्थी मागे राहतात. मग त्या विद्यार्थ्यांच्या बारीक बारीक ज्या अडचणी असतात, टेन्स असेल, सिंथेसिस असेल, एरर असेल किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, या टॉपिकची अतिशय हातखंड असणारे पिंपळे सरांमुळं अहमदनगर शहरामध्ये MPSCचं खरं वातावरण निर्माण व्हायला लागले. कारण अहमदनगर पाहिलं की शिक्षकांची आणि पोलीस दलाची भूमी ओळखली जाते, परंतु अलीकडे 2014 ते 2021 एवढ्या कालावधीमध्ये PSI, STI, असिस्टंट आणि टॅक्स असिस्टंट अशा आयोगाच्या विविध पदावरती इंग्रजी या विषयाच्या माध्यमातून पिंपळे सरांचं योगदान मोठं राहिले. भविष्यात सुद्धा सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विनंती करतो की कृपया आपल्याला जर यशाचा मार्ग अवलंबायचा असेल, त्या मार्गाने जायचं असेल तर इंग्रजीशिवाय आपण जाऊ शकत नाही. कारण 2012च्या आधीची परिस्थिती बदलली. इंग्रजी ऑप्शनला टाकता यायचा मेन्सला, काही कमी गुण मिळाले तरी चालायची, पण आज ते पॉसिबल नाही. इंग्रजीत सुद्धा तुम्हाला सर्वोत्तम गुण जर मिळवायचे असतील तर आपण लवकरच पिंपळेस इंग्रजी अकॅडमीचे प्राध्यापक पिंपळे यांच्याशी संपर्क करा आणि आपल्या यशाचा, नोकरीचा, घरच्यांच्या आनंदाचा मार्ग सुकर करा. धन्यवाद. वैद्यकीय क्षेत्राचा गाढा अनुभव असलेल्या डॉक्टर मित्रांनी एकत्र येऊन शहरच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांना अहमदनगर शहरात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा माफक दरात मिळावी या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या सायदीप हॉस्पिटलनं 3य वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केलं आहे. मागील 2 वर्षात रुग्णसेवेत मिळालेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर पुढील वर्षात सायदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आरोग्य सेवेसंदर्भात हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर SS दीपक यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली. नमस्कार बंधू भगिनींनो, ह्या 2 दिवसात सायदीपला 2 वर्ष पूर्ण होऊन 3ऱ्या वर्षात पदार्पण होईल. आपल्या सर्वांच्या मदतीने आम्ही लाखो लोकांना ह्या इथं सेवा देऊ शकलो आणि चांगलं नावलौकिक मिळवले. त्याचं कारण आहे की प्रामाणिकपणा आणि निदानासाठी वापरणारं नवीन तंत्रज्ञान आणि ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही देणाऱ्या लोकांना जे सेवाभावी सेवा आणि ह्या सगळ्यांचं मिळून होऊन चांगलं ट्रीटमेंट मिळाली. कित्येकांचं जीव वाचवू शकलो आणि लोक आम्हाला जाताना कित्येक लोकांनी समाधान व्यक्त केलं की सर एवढं चांगलं हॉस्पिटल, एवढं चांगलं सुविधा, एवढं चांगलं स्वच्छता आणि तोही माफक दरात. आता हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटतं. आता पुढं आम्ही काय करणार? सध्या आम्ही कॅन्सर ट्रीटमेंट, ऑन्कॉलॉजी ही एक मोठा विभाग सुरू करणार आहे की जिथं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं कॅन्सरचे तज्ज्ञ असतील आणि कॅन्सरचे इलाज होतील. दुसरा आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करणार आहे. पहिलं त्याचं काम डॉक्टर वैशाली ही स्त्रियांचा गर्भाशयाच्या मुखासाठी जे होणारे कॅन्सर असतो त्याचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून लवकरात लवकर निदान करणार. निदान झालं की त्याचा पुढचा इलाज करता येईल. नंतर हृदयरोगाचा लवकरात लवकर निदान करता येईल. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणार.
तसंच ICUमध्ये ॲडमिट असलेल्या निमोनिया, कोविड, नॉन कोविड यांचंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही वापरणार. ह्याचबरोबर आमचं NABHचं आत्ताचं जे नवीन वर्षन आहे 5वा, जे इंटरनॅशनल ॲक्रेडिशनचं बरोबरीचं आहे, ह्याला आम्ही जाणार आहे. प्लस आमचं एक हेतू आहे की लवकरात लवकर ट्रान्सप्लांट सुरू करणं. किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट ह्या सगळ्यासाठी सुसज्ज ऑपरेशन थिएटर व ICU आमच्याकडे ऑलरेडी तयार आहे. फक्त कोविडमुळे आम्ही थांबलो होतो. हे सगळं करताना आपल्या नगरचं, आपल्या लोकांसाठी काय सेवा करता येतं हे म्हणजे सगळ्यांना आल्या की लगेच त्याचा आजाराचं निदान व्हायला पाहिजे आणि त्याचा योग्य इलाज व्हायला पाहिजे आणि त्याला मनमोहक अगदी प्रेमाने आपण वागणूक देऊन त्याला समाधानी करायला पाहिजे. हे सगळं मूल मंत्र आम्ही इथं वापरतो आणि मला खात्री आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. असंच पुढचं वर्षी पण आणि पुढं वर्षानुवर्षी सेवा देण्याची संधी मिळेल एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली किरण, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून साईदीप हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. आमचं गेले 2 वर्षामध्ये म्हणजे बरंचसं डिपार्टमेंट्सच्या जीमध्ये वाटचाल चालले. तसंही आमच्या स्त्रीरोग डिपार्टमेंटमध्ये मेन म्हणजे वंध्यत्व निवारण सेंटर, IVF लॅब जे आहे, अति हाई स्टँडर्ड्सचे ज्या लॅब आम्ही जे प्लॅन केलेले, जे मुंबई पुणे असं कम्पॅरेटिव्ह याच्यामध्ये बघितले तर मी तिथं जाऊन माझं सगळं टीम पण तिथे ट्रेनिंग घेऊन नंतर इथं आल्यानंतर आम्ही जे सुरू केलेले गेले आता 1.5 वर्षापासून आमच्या IVF काम भरभरून चाललेले आहेत. विथ ऑल द ब्लेसिंग्स आणि सगळ्यांचं मदतीमुळं छानपैकी आमचा रिझल्ट्स पण खूप छान यायला लागलेले. जे जवळपास ऑलमोस्ट 180 बेबीज इन 1 इयर, 188 खरं सांगायचे असेल तर ते खरं गर्वाची बातमी आहे आमच्यासाठी. तसंही आता त्याच्यामध्येच पुढं ज्यांचं मूलबाळ होत नाही त्यांच्या काय इन्व्हेस्टिगेशन्स म्हणा आणि मध्यंतरी आम्ही मधून जे गरजू पेशंट आहे त्यांना जे कॉस्टली म्हणून ते नाही येत असते पुढं, त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प करून भरपूर पेशंट्सला तसं मदत करून. इनफॅक्ट आजही आमचं एका IVF पेशंटची तिला दोन्ही नळी ब्लॉक होतं, तर मूलबाळ होण्याची शक्यता खूप कमी होती. मग तिच्यावर सगळं निदान करून सगळं ट्रीटमेंट देऊन आज तिला जुडवे झाले डिलिव्हरी, एक मुलगा एक मुलगी. म्हणजे ते फॅमिली इतकी आनंदी आहे की त्याला काही नो मनी कॅन ॲक्च्युली इक्वेट दिस काइंड ऑफ हॅपीनेस अँड जॉय. तर तसंही आम्ही हे डिपार्टमेंटमध्ये अजूनही जास्त प्रमाणामध्ये काम वाढवून अजूनही जास्त लोकांना मदत करण्याची इच्छा आहे मनामध्ये. तसंही नवीन एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक नवीन तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहेत. त्याच्यामध्ये जे लेडीजमध्ये गर्भाशयाची तोंडीची कॅन्सर जे होऊ शकतो त्याला एक कॉल्पोस्कोप म्हणून आमचं एक मोबाईलसारखं आहे इक्विपमेंट बघायला तरी, तर त्याला क्लाउड अटॅचमेंटमध्ये जोडून आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तामुळं आपल्याला माझं डोळ्यातून कधी मिसआउट होऊ शकते किंवा होऊ शकतो किंवा सब्जेक्टिव्ह अनालिसिस असतो. मला वाटतं हे कॅन्सरसारखं दिसते, तुम्हाला वाटतं नाही असेल, पण त्याला न्यूट्रली वी टेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेल्प वेअर इट विल टेल की हां हे गर्भाशयाच्या तोंडीला बघून त्याला वेगळे डाई लावल्यानंतर त्याची रिपोर्ट मिळेल की पॉसिबिलिटी आहे हे बाईला कॅन्सर होण्याची किंवा हे कॅन्सरची शक्यता नाही आहे. कारण खूप ठिकाणी आजकाल ग्रामीण भागामध्ये ते एक मनामध्ये भीती असतो, मॅडम मला गर्भाशयाच्या तोंडीचे कॅन्सर असेल, पिशवी काढून टाका, गर्भाशय काढून टाका, असं बोलून लवकर ते ऑपरेशनच्या याच्यामध्ये आमच्याकडे येत असते. तर आज आहे तंत्रज्ञानामुळं वी कॅन अवॉइड सर्जरी, अननेसेसरी हिस्टेक्टमी. ज्यांना पिशवी काढायची गरज नाही आहे, गर्भाशय काढायची गरज नाही आहे, त्यांना आम्ही हे माध्यमाद्वारा त्यांना पण आम्ही वी कॅन शो देम ऑब्जेक्टिव्हली, बघ बाई तुझं छान आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं सर्टिफाईड, म्हणजे दॅट इज रिअली मोर ऑथेंटिक. असे आम्ही हे सुरू करणार आहोत. ऑलरेडी आम्ही ट्रायल म्हणून सुरू झालेले आणि 1-2 कॅम्प पण अनाऊन्स झालेले आहेत. पण माझं एक रिक्वेस्ट आहे, अजूनही जास्त बायका त्याच्यासाठी हेल्प म्हणून या तुम्ही पुढे, आणि आम्ही नेहमी आहे इथं साईदीप हॉस्पिटलमध्ये तुमच्या मदतीसाठी. अजूनही काही लेडीजच्या प्रॉब्लेम्स असतात तर वी आर ऑल हिअर 24/7. थँक्यू सो मच.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.